अरे राज, तू ये ना आत ये. ये यार. ताई हा माझा मित्र आहे किशोर. हाय. हाय. ये ना आत ये. येऊन बस. ये यार बस. हो ठीक आहे. ठीक आहे, हा? तुम्ही बसून छान गप्पा मारा. मी तोवर हा, काहीतरी हा, तुमच्यासाठी ठीक आहे घेऊन ताई. हा, येते. ठीक आहे ताई. हे घे हो. राज. अरे पण घे घे. ना. थँक्स. ताई, हम्म, फर्स्ट फ्लोअर मध्ये एक रूम रिकामी आहे ना, आणि आपण ती भाड्याने पण देणार होतो ना. हम्म, याच्या घरमालकाने याला दुसरं घर बघायला सांगितलंय. हम्म. त्यालाच जर आपण ही रूम दिली तर तू काय म्हणतेस? ठीक आहे रे, तुझी हा इच्छा. राहील तर आपल्यालाही मदत मिळेल. ठीक आहे राज. माझी मैत्रीण स्वाती आहे ना, हम्म. ती फॉरेनला जाते. मी तिला सेंड ऑफ द्यायला जाणार होती. ठीक आहे, तू जाऊन हो. ये. बस एकाच तासात ओके. मी परत हो येते. ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही लोक गप्पा मारा, मी जाऊन ठीक आहे, येते. तू जाऊन अच्छा. ये. अरे हा तू तुझ्या बहिणीबद्दल मला का नाही सांगितलं? बघ, तू मला कधी हे विचारलं की तुझे हम्म. किती भाऊ बहीण आहेत वगैरे? हम्म. तू कधी विचारलं नाही आणि मी काही बोललो नाही. अरे जर मी विचारलं नाही तरी तू सांगणार नाहीस का? ते सगळं जाऊ दे, दुसरं काय बोलू. काय झालं यार? जाऊ दे ना. अरे काय झालं सांगशील का? ऐक, 2 वर्षापूर्वीच माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं. हम्म. पण लग्नाच्या 10 दिवसाच्या आतच भाऊजींचं निधन झालं. ओ. आणि तेव्हापासूनच माझी ताई आमच्यासोबतच राहते. दुसरं लग्न कर म्हणून माझे आईबाबा ताईला खूप फोर्स करत होते. पण ताईला हे मान्य नव्हतं, म्हणून ती त्यांना सोडून माझ्यासोबत येऊन राहायला लागली. तिला पुन्हा दुसरं लग्न करण्याची इच्छा नाहीये का? मी पण ताईला कित्येकदा बोललो, पण ती माझं ऐकेल तेव्हाच ना. जाऊ दे, ते सगळं सोड रे. हा. चल, मी तुला रूम दाखवतो. हम्म. हीच आहे ती रूम जी मी तुला सांगितली होती. कसं आहे रे, चांगलं वाटलं? AC आहे, फर्निचर आहे, सगळं काही आहे. तुला कसं वाटलं? मस्त आहे, खूप छान आहे. रेंट किती आहे यार? याला आपलंच घर समज ना. आधी तू शिफ्ट हो, नंतर बाकी विचार करू. तर मग ठीक आहे. ठीक आहे, चल. खाली पण कोणी नाहीये, चल. काय झालं, अजून आंघोळ नाही केलीये का? ऑफिस नाही जायचंय का? जाईल ताई, पण जरा उशिरा जाईल. का, काय झालं? अगं, माझ्या एका कलिगचं आज लग्न आहे ना ताई, आणि लग्नाला गेल्यानंतरच ऑफिसला जाईल मी. तू पण चलते लग्नाला माझ्यासोबत? तुझ्या मित्राचं लग्न, मी येऊन काय करू? तू जाऊ नये. ते सगळं जाऊ दे ताई, तुझ्याशी एक बोलायचं होतं मला. काय बोलायचंय, बोल. ताई, असं आहे की भाऊजींना जाऊन आता 2 वर्ष झाले. सगळ्यांना हवंय की तू नव्याने आयुष्य सुरू करावं, पण तू ऐकशील तेव्हाच ना. कधीपर्यंत अशी राहशील? हे बघ, लग्नाच्या नावावर मला आई बाबा टॉर्चर करतात म्हणून तर मी तुझ्यासोबत इकडे राहायला आली आहे ना.
आता तू पण मला त्याच गोष्टीवरून त्रास देतोय ना. जर माझं इथे राहणं तुला आवडत नसेल तर मी चालली जाईल. अरे शेवटी तू इकडनं जाशील कुठे सांग? अरे कुठेही जाऊन मरेल मी, सोड ना. खूप सारे हॉस्टेल्स आहेत, तिथे राहील ना. तिथे ऍटलीस्ट लग्नाच्या नावाने तरी कोणी त्रास नाही देणार. असं का बोलतेस तू? आणि आता तुझं वयच काय आहे? इतक्या लहान वयात तू एकटं जीवन जगशील? काही बोलतेस का ताई तू? भाऊजींच्या जाण्याने काय तुझं आयुष्य संपलंय का? तुझ्यासमोर खूप मोठं एक आयुष्य आहे ताई. तू कधी हा विचार केला? काही झालं तरी या लग्नाच्या नावाने मी त्रासून गेलीये. इंटरेस्टच नाहीये मला. तुझी इच्छा ताई. माझ्या मनात जे होतं मी ते तुला बोललो. पुढे तुझी इच्छा. अजून एक गोष्ट, तू ऑफिसला जात नाहीयेस का? जायचंय. इथून फक्त 10 मिनिटाचाच तर रस्ता आहे. हा. अच्छा ऐक, चहा झालाय, चहा घेऊन निघ तू. ठीक आहे ताई, मी आंघोळ करून येतो आता. ओके. ठीक आहे. हॅलो. काय ग, कशी आहे? बरी आहेस ना? हो आई, मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी बरी आहे. छोटू कसा आहे? त्याचं काय आई, तो छान आहे. ऑफिसला आहेस की घरी? बस आत्ताच घरी आली आई. ठीक आहे ठीक आहे. एक नवीन स्थळ आलंय. म्हणत आहेत की मुलगा चांगला आहे, बघू शकतेस का? काय नवं स्थळ? किती वेळा सांगू आई मी तुला, तू तिकडे मला त्रास देते म्हणून तर मी इकडे राजच्या घरी येऊन राहते ना. इथे पण तुम्ही मला शांतपणे राहू देणार नाहीये ना. मला लग्न करायची इच्छाच नाहीये. मला माझ्या इच्छेवर सोडा. मी आनंदी आहे, मला टॉर्चर करू नका तुम्ही. तू अशीच बोलत राहा. तुझ्या पुढे एक भाऊ आहे, त्याचं लग्न नाही करायचंय का? त्याच्यासाठी मुलगी पाहिली तर मुलीवाले काय म्हणतायत माहिती? सगळे जण तुझ्याबद्दलच विचारतायत. जर तू त्याच्याच सोबत राहिली तर मुलीवाले मुलगी द्यायला तयार नाहीयेत. आता आम्ही काय करायचं तूच सांग. तुझ्यामुळे तुझ्या भावाचं आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकतं. का चूप आहेस? काहीतरी बोल. जरा त्याच्याबद्दल विचार कर. तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, आता त्याचंही आयुष्य उद्ध्वस्त करशील का? जर तू दुसरं लग्न करशील ना तरच तुझ्या भावाचं आयुष्य बरं होईल. नाहीतर तुम्ही भाऊ बहीण असेच एकटे राहाल. जरा यावर विचार करा आता जरा. अरे ताई, अशी उदास काय आहेस? आईचा फोन होता राज. चांगलाय ना मग, काय म्हणते? अजून काय, लग्न 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 म्हणून तेच तेच बोलतोय. काय राज करतोय? काही नाही ताई, हा तुझा खाजगी विषय आहे. यात मी तरी काय बोलणार ना. ते सगळं सोड, तू काय बोलणार उद्या होतास? सकाळी लवकर मी माझ्या मित्रांसोबत प्रवासाला जातोय. यायला वेळ लागेल. जर तुला काही मदतीची गरज लागली तर वरती माझा मित्र आहे, त्याला सांगतो, मदत नक्की करेल. ठीक आहे. अच्छा, डिनर मध्ये काय बनवतेस? पोळी बनवते. तर ठीक आहे, मी फ्रेश होऊन येतो. ठीक आहे. हाय. हाय. अच्छा तू काय आहे बोल. काही नाही. राजू नाही आहे का? नाही, तो तर ट्रिपला गेलाय. ओ, ट्रिपसाठी गेलाय ना. तू नाही गेला का? नाही, मीही जाणार होतो, पण मला ट्रॅव्हल करणं जमलं नसतं. अच्छा असं आहे. हो. अहो ऐका, मी तुमच्या भावाचा मित्र आहे ना, तर तुम्ही मला असंच बाहेर उभं करून अरे बोलणार, आत बापरे, नाही बोलवणार का? मी तर विसरलीच. या ना आत या. चल.
ये ना इथे बस. हो. चहा किंवा कॉफी? 2 मिनिट, मी आता आणते. हे घे कॉफी. थँक्यू. तुम्हाला कुठली मदत हवी असेल तर मला सांगा, मी करीन नक्की. अरे नाही, सध्या नाही. जेव्हा गरज असेल मी स्वतः विचारेल. ठीक आहे, पण मला तुमच्याकडून एक मदत हवी आहे. हा बोल ना, काय मदत हवी आहे? त्याचं असं आहे की माझं वॉशिंग मशीन खराब झालंय. मेकॅनिकला कॉल केला पण तो आलाच नाही. 2 दिवसांपासून माझे पूर्ण कपडे असेच पडलेत. उद्या घालायला सुद्धा एकही कपडा नाहीये. तर मग आमची वॉशिंग मशीन यूज कर. मला काहीच ऑब्जेक्शन नाहीये. नक्की. थँक्यू. चहा तर मस्त झाला होता. थँक्यू. मी जाऊन कपडे घेऊन येतो. ठीक आहे, घेऊन ये. ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे. ते वॉश करून प्रोसेस संपायला 1 तास तर लागेलच. जर तुला काही काम असेल तर तू जाऊन ये ना. संपल्यावर मी बोलवते ना तुला. उगाचच तू कशाला उभा आहेस? आज मला तसं कुठलंच काम नाहीये. हे कपडे धुणंच खूप महत्वाचं काम होतं. हे धुतल्यानंतर मी फ्रीच होईन. अच्छा अच्छा. नाही, ते वॉशिंग मशीन जवळच खूप वेळचं उभं आहे ना. थोड्या वेळ बसून जा. खूप खूप धन्यवाद. बोला ना, काही विचारायचं असेल तर विचारू शकता. अरे असं काही नाहीये. मला माहिती आहे, मी इथून निघण्याचीच वाट पाहताय ना तुम्ही. तुम्हाला बरं वाटत नसेल तर ते मला सांगा. मी जाऊन नंतर परत येतो. अरे नाही, मला काही प्रॉब्लेम नाहीये. तुला जितका वेळ बसायचंय तू इथे बसू शकतोस. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, थँक्यू. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू? बोल ना. तुमच्या भावाचं वय काय असेल? 27चा झालाय तो. असं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही मुलगी शोधताय का? बघतोय ना. ते असू द्या, तुमचं लग्न झालंय का? हो झालंय. तुमचा नवरा काय करतो? लक्ष्मी मॅडम, मी तुम्हालाच विचारतोय, तुमचा नवरा करतो तरी काय? जॉब किंवा बिझनेस? त्यांचा मृत्यू झालाय. मला माफ करा. हरकत नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू? हा बोला. तुमच्या नवऱ्याचा मृत्यू होऊन किती वर्ष झालीत? 2 वर्ष झालेत. 2 वर्ष झालीत का? पण तरी तुम्ही अजूनही दुसरं लग्न केलं नाहीत? लग्न करायचा विचारच नाहीये. तुम्ही असं का बोलताय?
तुम्हाला लग्न नक्कीच करायला हवं, नाहीतर तुमच्या भावाचंही लग्न होणार नाही. का नाही होणार? तुम्ही असं का विचारताय? जर तुमच्या भावाला चांगलं स्थळ मिळालं तर ते लोक तर नक्कीच विचारतील ना, मुलगा काय करतो, त्याच्या घरी किती लोक राहतात, त्याच्या घरातले काय करतात, कुठे राहतात, त्यांचं लग्न झालंय की नाही, हे सगळंच विचारतील ना. जर त्यांना कळलं की तुम्ही त्याच्यासोबत राहता तर मुलगी लग्नासाठी तयार कशी काय होईल? ओ, तर माझ्या भावानेच तुम्हाला असं विचारायचं ट्रेनिंग देऊन पाठवलंय का? नाही नाही, असं काहीच नाहीये. मी स्वतःच तुम्हाला विचारतोय हे. याबद्दल आमच्यात काहीच बोलणं नाही झालंय. ठीक आहे, काही वेगळं बोलू शकता. मला एक संशय आहे. हा बोला. तुमच्या नवऱ्याचा मृत्यू होऊन 2च वर्ष झालीत ना? त्या दिवसापासूनच तुम्ही आपल्या आई वडिलांसोबत राहताय का? हो. पण 2 वर्षांपासून तुम्ही कसे एकट्या जगताय? तुमच्या गरजा, तुमचा आनंद, तुमच्या मनात खूप साऱ्या इच्छा सुद्धा असतील ना? मला माहिती आहे एकटं राहणं खूप कठीण आहे. तुम्ही लवकरच दुसरं लग्न करा. तुमचं तर इतकं वय सुद्धा नाही झालंय. एकटेपणात का असं आयुष्य घालवताय? जेही करायचं आहे ते आपल्याला योग्य वेळेत करायला हवं. तरुणपणातच आपल्याला सगळं एन्जॉय करायला हवं. तुम्ही पुन्हा एकदा लग्न करून आनंदाने जगू शकता ना. तुम्हाला पाहून मन खूप दुःखी होत आहे. एका लाईफ पार्टनरला शोधून लग्न करून घ्या ना. जर मी तुमच्याशी काही चुकीचं बोललो असेल तर आय एम सॉरी. तुझे सगळे कपडे धुतले हा. गेले आहेत, जाऊन घे. लक्ष्मी मॅडम, हं? तुमच्या वॉशिंग मशीनला वापरू दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. इट्स ओके. यावेळी कोण असेल? हाय लक्ष्मी. हाय किशोर. तसं काही नाही, आज सुट्टी आहे ना, राजूला भेटायला आलो. त्याला बोलवा ना. नाही, तो तर आउट ऑफ सिटी आहे. आउट ऑफ सिटी गेलाय? हो. कधी गेला तो? मला काहीच नाही बोलला तो. म्हणत होता की त्याच्या कुठल्या मित्राचं लग्न आहे. अच्छा, आज गेला का? कालच गेला तो. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत येईल म्हणालाय. काल ऑफिसमध्ये तो याबद्दल काहीच नाही बोलला. तू नाही गेला का? त्या लोकांबद्दल मला तर काहीच नाही माहित. ओ अच्छा. अजून काय सुरू आहे? काही चहा कॉफी वगैरे मिळेल की नाही? चहा कॉफी शिवाय तू जाणार पण नाही. ये आत. हे घे. थँक्यू. हं. अजून तुम्ही काय करताय? बस कपडे आवरून ठेवत होती, तितक्यातच तू आला. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम सुरू असू द्या, मी चहा पिऊन निघतो. ठीक आहे. ठीक ओके.
ए मला स्पर्श करण्याचा प्रयत्न कसा केला तू? बेडरूम मध्ये कोणी बोलवलं तुला? ते माझं तुझ्यावर प्रेम आहे. काय मूर्खासारखं बोलतोयस? मी खरंच बोलतोय. मला तुझी गरज आहे. आता तुझा नवराही मेलाय ना. नक्कीच तुलाही आनंद हवाच आहे. तो आनंद मी तुला देईन. आपण आनंदात राहू. ये. हे छी, हात नको लावू तू. ए इतकी ओव्हर ऍक्टिंग का करतेस? माझा घरी भाऊ कोणीच तुला नाहीये चांगला ना. माणूस समजतो. इकडे बघ, फक्त तुझ्या भावासाठी चांगला माणूस आहे मी, तुझ्यासाठी नाही. इतकी ओव्हर ऍक्टिंग का करतेस? इकडे कोणीच नाहीये. फक्त आपण दोघंच आहोत. कोणालाच कळणार नाही. तुझ्या भावाला पण नाही. ये, टाइम वेस्ट नको करू. सोड. अगं थांब ना. ऐक, सोड मला. माझं म्हणणं ऐकणार नाहीस? दार उघडायला इतका वेळ? मी कधीपासून बेल वाजवतो ऐकलं नाही का? अरे तू इकडे काय करतोयस आणि आतून येतोयस? कधीपासून डोरबेल वाजवतोय तुम्ही ऐकलं नाही का? त्याचं असं आहे की राज, तुझा मित्र खूप वाईट माणूस आहे. अरे ताई हे काय बोलतेस तू? माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न काय केला. बोललीस? जर तू योग्य वेळी नसता आला तर देव जाणे काय झालं असतं. हे काय बोलतेस ताई? जरा स्पष्ट सांग ना. थोड्या वेळ आधी आला होता, चहा पिला यानी. अच्छा, मी आत जाऊन कपडे आवरून ठेवत होती तेव्हा बेडरूम मध्ये आला आणि माझ्या अंगावर हात ठेवला. तुझा तर नवरा नाहीये ना, तर तू माझ्यासोबत राहा असं म्हणत होता. मिसबिहेव करण्याचा प्रयत्न केला यानी आणि योग्य वेळी तू इथे आलास. काय बे ताई जे बोलली ते खरं आहे का? उत्तर दे, तुलाच विचारतोय. यार सॉरी यार, चूक अरे झाली गप्पा यार. रा. ऐक, ते ही एकटी आहे हा विचार करून मदत करण्याचा. हय! तू माझा मित्र आहेस म्हणून जिवंत आहे तू या घरात, नाही तर तुला संपवलं असता. आपला गाशा गुंडाळून इथून निघून जा तू. तू रागवू नकोस ना यार, माझं म्हणणं तर ऐक. काही ऐकायच्या मूड मध्ये नाही, जा तू इकडून. फक्त गेट एकदा ऐक. लॉस्ट. मला माफ कर यार. गेट आउट. यानंतर मला भेटायचा प्रयत्न करू नकोस. आय एम सॉरी ताई. त्याला तर मी चांगला माणूस समजत होतो, पण तो इतक्या खालच्या थराला जाईल वाटलं नव्हतं. इट्स ओके, यात तुझी काहीच चूक नाहीये. तो असा वागला त्यात तू काय करू शकतोस? राज, हा, आपल्या घरी सांग माझ्यासाठी एखादं स्थळ बघायला. मी दुसऱ्या लग्नाला तयार आहे. मी जर अशी एकटी राहिली तर असा त्रास तर मला होतच राहणार आहे. कोणी पण मला बघतं आणि मग मला विचारतं की तू एकटी आहेस, लग्न का नाही करत असं म्हणतात मला. आता बघ, तुझा मित्र पण 2 वर्षांपासून तू एकटी कसं सगळं सांभाळते. मी तुला प्रत्येक परिस्थितीत सपोर्ट करू का विचारतोय. बस खूप झालं, माझं लग्न करणंच योग्य राहील. तू लगेच आईशी बोल, नाहीतर हे लोक मला नीट जगू देणार नाही.